या बातमीचे प्रायोजक आहे SKCNG पंप. आमचा पत्ता जुना पुणा नाशिक हायवे, गोवर्धन डेअरीच्या समोर, शेवाळवाडी मंचर. आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील 18 वर्षीय कृष्णात सोमनाथ गायकवाड हा 3 मे 2026 पासून बेपत्ता असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी त्याची आई सुवर्णा सोमनाथ गायकवाड यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी अर्ज देत मुलाचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे. अर्जानुसार कृष्णात हा 3 मे रोजी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर परत आलेला नाही. यापूर्वी आंजणी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप मुलाचा शोध लागलेला नसल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच अर्जात कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला असून या संशयाची चौकशी करून मुलाचा शोध लावावा अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस प्रशासन पुढील तपास करत असून कृष्णात सोमनाथ गायकवाड याच्याबाबत कोणाला कोणतीही माहिती असल्यास 7666099640 या क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज जिल्ह्याचे ग्रामीण अधीक्षक संदीप सिंह गिल यांना भेटण्यासाठी आम्ही आलो होतो. आमची ही जी भगिनी आहे सुवर्णा गायकवाड, रांजणी गावच्या आमच्या या भगिनीचा मुलगा 17 वर्षाचा मुलगा या ठिकाणी 3 महिन्यापासून बेपत्ता आहे आणि गेली 3 महिन्यापासून मनसर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल असताना, गुन्हा दाखल असताना याचा तपास या ठिकाणी लागलेला नाही आणि या ठिकाणी या भगिनीला न्याय मिळावा या अपेक्षेनं आज मी या भगिनीला SP साहेबांकडं या ठिकाणी घेऊन आलो. संदीप सिंह गिल साहेबांशी आमची या ठिकाणी सखोल अशी चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये गिल साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. 2 अधिकारी विशेष तपासासाठी साहेबांनी या ठिकाणी त्यांची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितपणानं माई लेकरांची भेट साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणाने या ठिकाणी घडवून आणल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. आम्ही खंबीरपणानं आमच्या या भगिनीला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभे राहणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांबरोबर गोरगरिबावर ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी खंबीरपणानं त्यांच्या पाठीशी उभी राहते. आमच्या या भगिनीनं देखील काल माझ्याशी फोनवरून संवाद साधला आणि मी लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज या ठिकाणी SP साहेबांच्या भेटीसाठी या ठिकाणी घेऊन आलो आणि निश्चितपणानं या ठिकाणी SP साहेबांची भेट होऊन सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी तपासाची सूत्र या ठिकाणाहून हलवलेली आहे आणि निश्चितपणानं पोलिसांच्या या तपासाला यश आल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या या भगिनीला या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही ही अपेक्षा मला या ठिकाणी आहे. निश्चितपणानं पोलिसांनी या ठिकाणी आमच्या भगिनीला न्याय द्यावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि जर लवकरात लवकर या भगिनीला न्याय मिळाला नाही आणि यांच्या मुलाचा तपास या ठिकाणी लागला नाही तर याच्याही पुढची भूमिका घेण्याची आमची या ठिकाणी तयारी आहे. वेळ पडली तर या ठिकाणी आमरण उपोषण देखील आम्ही या ठिकाणी करू. मंत्रालय स्तरावर देखील अगदी गृहमंत्र्यापर्यंत, राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्याची गरज लागली तरी आम्ही त्या ठिकाणी जाऊ. परंतु आमच्या या भगिनीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही.